खेड तालुक्यात सर्वत्र महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी झाली। महाशिवरात्रीनिमित्त गावागावातील श्री महादेवाच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र डाकिन्या भीमाशंकर मंदिर परिसरातील विकास कामांमुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी 3 महिने बंद ठेवण्यात आले आहे। नेमकी याच काळात महाशिवरात्री आल्याने आजवरच्या इतिहासात मंदिर प्रथमच दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले। परिणामांनी भाविकांचा ओघ खेड तालुक्यातील विविध महादेव मंदिरांमध्ये पाहायला मिळाला। त्यामुळे तालुक्यातील सर्वच मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र दिसत होतं। भीमाशंकराचे मूळ स्थान असणाऱ्या भोरगिरी येथील भीमा नदी काठी असणाऱ्या कोटेश्वर मंदिरात शिवलिंगाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। यंदा भाविकांची गर्दी वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंदिराच्या अलीकडे पार्किंगची व्यवस्था केल्याने भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले। बाजार समितीचे संचालक विठ्ठल वणघरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रामस्थांनी मंदिर परिसरात दर्शन बारीचे व्यवस्थापन केल्यामुळे गर्दी नियंत्रणात राहिली। तर याच परिसरात भोरगडावर शिवलिंगाच्या दर्शनासाठी निसर्गप्रेमींनी गर्दी केली होती। श्री क्षेत्र आळंद येथील पुरातन श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांची पहाटेपासून गर्दी होती। महाशिवरात्रीनिमित्त अनेक भाविकांनी अभिषेक केले। आळंदीमध्ये इंद्रायणी घाट भाविकांनी फुलून गेला होता। वडगाव हिणंद येथील पांडवकालीन महादेव मंदिर श्री क्षेत्र बेली येथे सुद्धा सकाळपासून महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत होती। राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर मंदिरात आणि चाकण येथील चक्रेश्वर मंदिरात सकाळपासून शहरवासियांसह परिसरातील वाड्या वस्त्यावरील भाविकांनी महिलांनी मोठी गर्दी केली होती। खेड तालुक्यात पश्चिम भागात अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या चासकमान धरण परिसरातील डोंगरावरील शंभो महादेव मंदिर, पाईट परिसरातील डोंगरावरील कुंडेश्वर मंदिर, थोरले बाजीराव पेशवे यांच्या सासूरवाडी ओळख असणाऱ्या काशीबाईचे माहेर असलेल्या चास येथे पेशव्यांनी बांधकाम केलेले भीमा नदी काठावरील सोमेश्वर मंदिर, गुळाणी परिसरातील वाकळवाडी येथील वाकळेश्वर मंदिर, वाळकेश्वर मंदिर, वाभगाव येथे महाराज यशवंतराव होळकर वाड्यासमोर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले महादेव मंदिर, चाकण येथील प्राचीन चक्रेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने 1.5 ते 2 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। काळूस येथील काळेश्वर मंदिर, शेलगाव, वडगाव हिणंद, धानोर येथील पौराणिक वारसा असणारे महादेव मंदिर, भामासखेड धरण परिसरातील वाकीतर्फे वाडा येथील डोंगरावरील चक्रेश्वर मंदिर आदी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी तोबा गर्दी केली होती। आळंद येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर व ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात महाप्रसाद मंडळाच्या वतीने खिचडी महाप्रसादाचा लाभ दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांनी घेतला। आळंदी मंदिरात गेली 4 वर्षांपासून महाशिवरात्र रोजी महाप्रसाद मंडळ व मंदिराच्या वतीने भाविकांना खिचडी वाटप करण्यात येते। खराबवाडी येथील हरिहरेश्वर मंदिरात भाविकांनी तोबा गर्दी केली होती। चाकण नगर परिषदेचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते प्रकाश भुजबळ यांचा सालाबाद प्रमाणे बोलाई माता मित्र मंडळ या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना खिचडीचा महाप्रसाद वाटप केले। जय भोले अमरनाथ सेवा मंडळ संस्थापक अध्यक्ष रामदास धनवटे यांच्या माध्यमातून